शहरातील कर थकबाकीदारांविरुद्ध अमरावती महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून एका मोठ्या कारवाईत दस्तूरनगर येथील माधव लॉन्स सील करण्यात आले। मागील 5 वर्षापासून थकीत असलेल्या कराचा भरणा न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन कॉलनी परिसरातील माधव लॉन्सचे मालक मुकुंद दातेराव यांच्याकडे महापालिकेची मोठी थकबाकी होती। या कारवाईची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे 9,71,000 रुपयांची थकबाकी प्रलंबित होती। वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सीलिंगचा निर्णय घेण्यात आला। ही धडक कारवाई सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली पथकाने पार पाडली। मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शहरातील इतर मोठ्या थकबाकीदारांची यादी देखील तयार असून त्यांनी त्वरित कर न भरल्यास त्यांच्यावरही अशाच प्रकारची जप्तीची किंवा सीलिंगची कारवाई केली जाईल। मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य स्रोत आहे। वारंवार सूचना देऊनही जे कर भरणार नाहीत त्यांच्यावर मनपा प्रशासन कठोर पावले उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे। अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 3 दस्तूरनगर अंतर्गत आज या ठिकाणी नंदनवन कॉलनीमध्ये माधव लॉन यांनी गेल्या 5 वर्षापासून टॅक्स न भरल्यामुळे आपण यांच्या प्रॉपर्टीला सील करत आहे। टॅक्स आहे 9,71,000। यांना वारंवार सूचना दिल्या आपण टॅक्स भरण्यासंदर्भात, परंतु यांनी टॅक्स भरला नाही। म्हणून माननीय आयुक्त श्रीमती सौम्या शर्मा मॅडम यांच्या निर्देशानुसार आपण आज या ठिकाणी माधव लॉन याला सील करत आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।